मित्रांनो नमस्कार. सध्या एक 5-6 महिन्यापासून मार्चपासून ऑलमोस्ट एक 22 मार्चपासून आपण एक एकदम स्लगिश पिरियडमधून चाललो आहे. सगळं मेंटली स्लगिश झालेलं आहे, फिजिकली खूप थंडगार काम होऊन गेलेलं आहे सगळ्यांचं. काही विशेष कोणाला की काम करण्यात काही जोम नाही येत आहे. तुम्ही ऑफिसमध्ये जरी काम करणारे असाल तरी इनिशियली तुमचं एक 2-3 महिन्याचा पिरियड तुमचा डिस्टर्ब झालेला आहे आणि अदरवाईजही आता नॉर्मल झालं आहे असं वाटत नाही, कारण बॅक ऑफ माइंडमध्ये भीती आहे, बॅक ऑफ माइंडमध्ये काळजी आहे. आता या 6 महिन्यातलं घ्या किंवा अदरवाईज घ्या, मला तुम्हाला काही सिंपल अगदी साधे प्रश्न विचारायचे आहे. तर त्यानिमित्ताने एका वेगळ्या विषयावर आजचं बोलणं तरी होऊन जाईल आपलं. तर विषय म्हणजे असा प्रश्नातनं मी तुम्हाला विषय मांडतो की बा तुम्हाला असं फील होतं का की ज्याला आपण इंग्लिशमध्ये इनडिसायसिव्हनेस म्हणतो, म्हणजे आपण निर्णय घेण्यामध्ये आपल्याला कधी कधी बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो आहे का बा तुम्हाला? तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा किंवा बऱ्याचदा साध्या गोष्टींवर तुम्हाला निर्णय घेता येत नाही आहे का? हे करू की ते करू? महत्त्वाच्या गोष्टींवरचा निर्णय घेताना तर वेळ लागू शकतो, परंतु साध्या गोष्टींवर निर्णय घ्यायला आपल्याला चूक होते आहे का आपल्याकडनं, किंवा वेळ लागतो आहे का आपल्याकडनं? त्यानंतर खूप तुम्हाला फ्रिक्वेंट अशी फिलिंग येते आहे का थकल्याची बा, म्हणजे मेंटली म्हणता बरं, तुम्हाला फिजिकली नाही म्हणत आहे मी. मेंटल फटीग येतो आहे का, म्हणजे असं मानसिकदृष्ट्याच थकवा आलेला आहे पूर्ण, किंवा काही करायचीच इच्छा निर्माण नाही होत आहे. मग याचे कारण मग पुढचे असे राहतात की मेंटल फटीग ज्यांना असतो, काही काम करायची इच्छा नाही होत, त्यांना हळूहळू मग डिप्रेशन यायला लागतं. बरोबर आहे? तर तुम्ही डिप्रेशनकडे चालले आहात का हे तुम्हाला समजतं आहे का? किंवा आता याच्या उलट सांगतो की तुम्ही शॉर्ट टेम्पर्ड झाले आहे का एवढ्यामध्ये? खूप जास्त शॉर्ट टेम्पर्ड, प्रत्येक छोट्या गोष्टींवर चिडायला लागले आहे का? आधी तुम्ही चिडत नव्हते, परंतु आता काय झालेलं आहे की आता तुम्ही चिडताय का? थोडं नेचर असं तुमचं कंप्लेनिंग झालं आहे का? म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही आता प्रॉब्लेम्सच पाहून राहिले, तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन नाही सापडत आहे, किंवा रादर तुम्हाला सोल्युशन सांगितलं तरी तुम्ही त्यातही प्रॉब्लेम शोधता, म्हणजे असं कंप्लेनिंग नेचर झालेलं आहे. त्यानंतर मग बरेचदा असं होतं आहे की यामधला कुठली तरी गोष्ट आपल्याला लागू होत आहे का फक्त तुम्ही हे बघा, किंवा ज्याला आपण म्हणतो की इनडिफरंट नेचर होऊन गेलेला आहे. इनडिफरंट म्हणजे असं की बा काही होऊ द्या. मग आता जसं आपल्याकडे चालू राहतं की सध्या या पिरियडमध्ये अमुक एक कोरोनाचा पिरियड आहे बा, मग काही लोक आता एकदम इनडिफरंट होऊन गेलेले आहे. झाला तर झाला आता कोरोना, काय करणार, सगळ्यांनाच होतो आहे, अशा पद्धतीचंही आणि उदास अप्रोच होऊन गेला आहे का? मग त्यामुळे जीवनाकडे पाहायचा असा रस निघून गेलेला आहे का? मग लास्टली मी तुम्हाला जे मगाशी म्हटलं मेंटल फटीग आहे. मेंटल फटीगमुळे 2 गोष्टी होतात. एक तर डिप्रेशन येतं आणि दुसरं डिजेक्शन येतं. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या, परंतु खिन्नपणा आलेला आहे का? डिजेक्शन म्हणजे अगदी खिन्नपणा झालेला आहे. डिप्रेशन आलेलं आहे का? डिप्रेशनचा अर्थ असा होतो आहे की तुम्ही निगेटिव्ह साईडकडे प्रत्येक गोष्टीच्या पाहत आहे, किंवा तुम्हाला दिसतेच निगेटिव्ह साईड आहे, असं होतं आहे का तुम्हाला? जर समजा असं होत असेल तर मग याचं कारण निश्चित असतं, एकच असतं, किंवा मी जेवढी कारणं तुम्हाला सांगितली यातली 1-2 गोष्टी जरी आपल्याला होत असतील, किंवा आपल्याला एवढ्यामध्ये काही डायबिटीस वगैरे होऊन चालला आहे का, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या मागचं टेन्शन येत आहे का, हायपर टेन्शन होतो आहे का आपल्याला, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींचं कारण सध्याच्या कारणात एकच गोष्ट आहे, दॅट इज स्ट्रेस. खूप जास्त स्ट्रेस वाढतो आहे, आणि म्हणून मग आपल्याला काय होत आहे की याच्यावर काही सोल्युशन सापडत नाही. मग आता सोल्युशन सापडत नाही आहे म्हणजे काय होत आहे? ॲक्च्युली स्ट्रेस म्हणजे काय होतं आहे मित्रांनो, की आपलं जे लाईफ रुटीन सुरू आहे, त्या रुटीन लाईफमध्ये जरा कुठल्याही गोष्टींनी चेंज झाला की त्यांनी काय होतं, आपलं रुटीन डिस्टर्ब होतं. कुठलीही गोष्ट असू द्या, मग अगदी साध्या गोष्टी. तुमचं रुटीन आहे की बस सकाळी उठा, थोडं बहुत व्यायाम वगैरे करा, त्यानंतर आंघोळ करा, नाश्ता करा, एक 10:30-10ला ऑफिसमध्ये जा, त्यानंतर आल्यानंतर थोडं 6-6:30ला घरी येत आहे, तुम्ही फॅमिलीशी थोडं गप्पा टप्पा करताय, त्यानंतर TV पाहताय, जेवताय, झोपताय. दिस इज युअर रुटीन. याच्यामध्ये जर साध्या कारणाने, आता तुम्हाला सकाळी ऑफिसमध्ये जायच्या आधी अचानक कोणी एखादा मित्र येऊन बसला, मित्र आल्याबरोबर काय की त्याच्याबरोबर थोडा वेळ द्यावा लागतो. वेळ दिल्याबरोबर तुमचं रुटीन डिस्टर्ब होऊन राहिलेलं आहे, म्हणजे परत तुमचा नाश्त्याची वेळ चुकली किंवा जेवायची वेळ चुकली आहे, त्यामुळे तुम्हाला घाईघाई होऊन राहिलेली आहे.
तर त्याला जाई नाही म्हणू शकत आहे. सेम एखादा न्यूज आली की तुमच्या शेजारी कोणाची तरी डेथ झालेली आहे, ते डेथ अगदी बाजूलाच आहे तुमच्या, त्यामुळे तुम्हाला फ्युनरलला जावं लागतं आहे. फ्युनरलला जायचं लागतं आहे, त्याबरोबर लगेच टेन्शन, कारण ऑफिसमध्ये तुमच्या 11 वाजता एक महत्त्वाची मीटिंग आहे. आता फ्युनरल म्हटलं की कोणाच्या हातात काही नसतं. मग फ्युनरलला जायचं आहे, वापस येणार आहे का तुम्ही, मग 11ला जाणार आहे का तुम्ही, 11लाच्या मीटिंगचं काय होणार आहे, डोक्यामध्ये लगेच टेन्शन सुरू होतं. मग आता काय करणार आहे, कसं करणार आहे, चिडचिड सुरू होऊन जाते तुमची. तर अशा पद्धतीने तुमचं रुटीन डिस्टर्ब करणारी छोट्यात छोटी गोष्ट असो की मोठ्यात मोठी गोष्ट असो, रुटीन डिस्टर्ब झालं की आपली चिडचिड सुरू होऊन जाते. का? कारण रुटीन डिस्टर्ब झाल्याबरोबर आपली नेहमीची कामं मागे पुढे व्हायला लागतात. मग नेहमीच्या कामांशिवाय कधी कधी महत्त्वाची कामं करायची असतात. मग आता ती महत्त्वाची कामं जर नाही झाली तर मग मात्र चांगलं सपाटून आपल्याला टेन्शन येतं. यातनंच मग काय होतं आहे की स्ट्रेस डेव्हलप होतो. आणि स्ट्रेस डेव्हलप झाल्यामुळे, ताण आल्यामुळे खूप सारं आपल्यावर, मग तुम्हाला मी जे 7-8 प्रश्न विचारले त्यातल्या सगळ्या गोष्टी मग आपल्याला व्हायला लागतात. मग आता खरं सांगायचं ना तर याची कारणं आपल्याला माहीत असायला पाहिजे मित्रांनो. थोडंसं जर आपण चांगला अभ्यास केला ना तर आपल्याला कळतं की आपण ज्या गोष्टींचं टेन्शन घेऊन राहिलेलं आहे त्या गोष्टी कधीही होतच नाही. त्याच गोष्टींचं आपण टेन्शन घेतो आहे. मग आता कसं राहतं की बा समजा तुमचा कोणी मित्र आला, मग तुम्हाला असं वाटतं की अरे बापरे आता उशीर होणार आहे, मग हे होईल, मग ते होईल, मग ऑफिसमध्ये माझा बॉस आलेला असेल आणि मग आता तो मला हे म्हणेल. असं कितीतरी गोष्टी असतात तुमच्या डोक्यात जातात. होतं काय की मित्र गेल्यानंतर तुमचं जेवण खावण होतं, ऑफिसमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा कळतं की बॉस अजून आलेलाच नाही आहे. झालं अननेसेसरी 1 तासभर टेन्शन घेतलं की नाही, होतच नाही. ही एक सिंपल गोष्ट तुम्हाला सांगितलं. 40% गोष्टी ज्या गोष्टींचं आपण टेन्शन घेतोय त्यातल्या 40% गोष्टी तर घडतच नाही. म्हणजे ज्या गोष्टी घडत नाही त्याचे आपण टेन्शन घेऊन राहिलो. आता मला सांगा त्यातल्या 30% गोष्टी राहतात. उरलेल्या मी तुम्हाला 30% सांगतो. 30% ज्या गोष्टी राहतात त्या तुमच्या पास्टला बिलॉंग करतात. आता त्याचं कशाला टेन्शन, तुमच्याकडनं घडून गेलेल्या आहेत त्या. आता घडून गेलेल्या गोष्टीचं कशाला टेन्शन घेऊन घेता. बऱ्याचदा तुमच्याकडनं काहीतरी चूक होऊन गेलेली असते, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, तरी तुम्ही टेन्शन घेऊनच राहिलेलं आहे. तुमच्या बॉसशी तुमचं बोलणं झालेलं आहे, घरी बायकोला सांगितलेलं आहे तुम्ही, आता सगळ्यांनी तुम्हाला ॲश्युरन्स दिलेला आहे की आता काही काळजी करायचं कारण नाही आहे, आपण वी विल मॅनेज. मग आता असं जर विचार करता तर मग त्याचं टेन्शन कशाला घेताय. दॅट इज पास्ट नाऊ. आणि जी गोष्ट तुमच्या हातून घडून गेलेली आहे ना त्याच्यावर फक्त सोल्युशनच काढता येतं, बाकी काही नाही करतायत. विचार करून सोल्युशन निघणार नाही आहे हे लक्षात ठेवा. काहीतरी करावं लागेल, कृती करावं लागेल, तेव्हाच सोल्युशन निघेल, अदरवाईज नाही निघत सोल्युशन. आलं लक्षात. बरेचदा आता 40% मी तुम्हाला सांगितलं त्या गोष्टी घडतच नाही. 30% तुमच्या पास्टमधल्या गोष्टी आहे. त्यातल्या अजून तुम्हाला सांगतो एक 12% लोकांचं काय राहतं तुम्हाला, तुम्ही कोणाचं टेन्शन घेता, काय म्हणतं, कशाबद्दल टेन्शन घेता माहीत आहे, लोक काय म्हणतील. अरे बापरे मग आता हे असं झालं का, मग लोक काय म्हणतील. समजा आता तुम्ही ऑफिसमध्ये एखाद दिवशी उशिरा गेले तर तुम्हाला अननेसेसरी वाटत राहते, अरे बापरे मी तर रोज ऑफिसमध्ये अगदी 10ला जातो, आज 5, 10:15 झालेले आहे, सगळेजण माझ्याकडे पाहून राहिलेले आहे. अहो कोणाला वेळ नाही आहे आपल्यासाठी, एकालाही वेळ नाही आहे आपल्यासाठी. प्रत्येकाला आपापले प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे कोणत्याही माणसाला तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आता बघा 40% घडत नाही, 30% तुमच्या पास्टशी रिलेटेड आहे, 12% प्रॉब्लेम्स जे आहेत ते लोक काय म्हणतील याच्यामुळे आपण टेन्शन घेत राहतो. आणि अजून तुम्हाला सांगतो की 10% प्रॉब्लेम्स जे आहेत ना ते तुमच्या हेल्थशी रिलेटेड राहतात. आता हेल्थशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत की ज्याच्यावर काही सोल्युशन सध्या ताबडतोब तुम्हाला नाही मिळू शकत आहे. की तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्हाला बाकी हायपर टेन्शन आहे, इतर कुठले थायरॉइड आहे किंवा अजून कुठले तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत. तर जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आहेत ना आता. मग आता त्याच्यावर आपल्याला काय मेडिकेशन घेणं एवढं औषध आहे, काही काळजी घेणं एवढं हे आपल्या हातात आहे. मग काळजी काय करता तुम्ही. बघितलं 40 आणि 30 70 आणि 12 82 आणि 10 92. जर 92% प्रॉब्लेम्स असे आहेत की ज्याच्याविषयी आपल्याला काही विशेष करण्यासारखं नाही आहे, त्याचाही आपण स्ट्रेस घेऊन राहिलो, त्याचा आपण ताण घेऊन राहिलो. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये केवळ 8% म्हणजे 8% गोष्टी अशा आहेत की ज्याचा आपण स्ट्रेस घ्यायला पाहिजे, ज्याच्याविषयी आपण विचार करायला पाहिजे. स्ट्रेस तर नकोच घ्यायला, पण त्याच्याविषयी विचार करायला पाहिजे.
तर आपण त्या 8% तर सोडून द्या, हे 92%चाही जो स्ट्रेस घेत बसतो की नाही, त्यांनी मग आपल्याला हे सगळे मी जे आधी तुमच्याशी डिस्कस केलं ते सगळे प्रॉब्लेम येतात. मग 8% प्रॉब्लेम्सचे फक्त आपल्याला विचार करायचा आहे, बाकी तर कशाचा आपल्याला विचार करायचाही नाही. बरोबर आहे. लक्षात आलं ना आता तुम्हाला की 92% तर कामाचे नाही आहे, 8%चा विचार करूया, संपला विषय. मग 8%वरच कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. मग हे 8% कशाने क्रिएट झालेलं? तर 92% तर आपल्या मूर्खपणामुळे क्रिएट होतात, आपल्या अविचारी पद्धतीने विचार करण्यामुळे आपल्याला क्रिएट होतात. मग आता मला सांगा की जर आपल्याला याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायचं आहे, तर स्ट्रेस मॅनेजमेंट हा वेगळी गोष्ट आहे. मी तुम्हाला आज एकदम सहज स्ट्रेस मॅनेजमेंट आपण डिस्कस करतो आहे. तर या स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणा, तर याच्यावर काय सोल्युशन राहील? तर एकदम साध्या गोष्टी ज्या आहेत त्या 92% आपण विचार करू आणि त्याच्यासोबत 8%चे विचार करू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर का सिगरेट, दारू, तंबाखू याचं व्यसन असेल, याची हॅबिट असेल, याची सवय असेल, तर ती कृपया सगळ्यात पहिले सोडा. कारण या तीनही गोष्टी ज्या आहेत याचा इफेक्ट डायरेक्ट तुमच्या ब्रेनवर होतो. तुमच्या ब्रेनवर झाल्याने होतं काय की एका ठराविक काळानंतर या गोष्टी तुम्हाला जर मिळाल्या नाही की नाही, की तुम्ही आतून अस्वस्थ होऊन जाता. आणि अस्वस्थ झाल्याबरोबर होतं काय की तुमचं कशातच लक्ष लागत नाही. समोरची व्यक्ती तुमच्याशी कितीही महत्त्वाची बोलत असली तरी तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. कारण काय की तुमच्या ब्रेनमध्ये ते कुरतड सुरू होऊन जाते की सिगरेट नाही मिळाली आहे, दारू नाही मिळालेली आहे. या सगळ्या गोष्टी, तंबाखूचंही तसंच असेल, कारण ते डायरेक्ट ब्रेनवर इफेक्ट होतात त्यांचं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, सगळ्यात पहिले या 3 सवयी सोडून द्या. अदरवाईज तुमच्या ब्रेनवर प्रेशर राहणार आहे, ऑलवेज प्रेशर राहणार आहे, त्याशिवाय होत नाही. नेक्स्ट, चहा, कॉफी किंवा दारू या तीनही बाबतीत तुम्हाला सांगतो की यांच्या बाबतीत सगळ्या गोष्टी मिनिमम लेव्हलवर असलेल्या बेटर आहे. अगदी चहा आणि कॉफीचा जरी विचार केला आपण तर 5-5, 7-7, 8-8 कप चहा आणि कॉफी घ्यायची काय गरज आहे? ऑफिसमध्ये तर प्रत्येक वेळेस तो चहावाला आला की काय टेबलवर काही चहा ठेवून घ्यायची तर गरजच नाही आहे की नाही. 2 वेळा चहा, 3 वेळा मॅक्झिमम बस झालं ना. कशाला घेताय? कॉफीचे वेगळे परिणाम आहे, चहाचे वेगळे परिणाम आहे, कोणाला ॲसिडिटी होतं, कॉफीमध्ये निकोटीन राहतं, ते त्याचे वेगळे परिणाम राहतात, त्याचा सुद्धा ब्रेनवर आपल्या इट अफेक्ट्स युअर ब्रेन. तर त्यामुळे होतं काय की त्याचे सुद्धा वेगळे परिणाम होत राहतात. मग आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अगदी सिम्पल, सुरुवातीला त्या सोडा. दुसरी गोष्ट, चहा कॉफीचे जे तुमचे कप आहेत की नाही हे मिनिमम बरा, म्हणजे ज्यामध्ये 2 किंवा 3 बस झाल्या, त्याच्यापेक्षा सोडू शकत असाल तर त्यापेक्षा चांगली गोष्ट कुठलीच नाही. परंतु तुम्ही म्हणाल नाही हो, चहा आणि कॉफी कशी सोडायची, शक्यच नाही ना, तर मग मिनिमम ठेवा. बरोबर आहे. तिसरी गोष्ट, आता बघा, तुमचा जो क्वालिटी टाइम आहे, जी चांगली वेळ आहे, ती कृपा करून गढूळ करू नका. म्हणजे सकाळची वेळ अतिशय अप्रतिम वेळ आहे. सकाळी तुम्ही 5 वाजता उठू शकता, 4 वाजता उठू शकता, पण कृपा करून सूर्य उगवल्यानंतर उठू नका. सूर्य उगवल्यानंतर फक्त आणि फक्त आळशीच लोक उठतात. त्यामुळे तुम्हाला उठायचं असेल तर सूर्य उगवायच्या आधी उठा. 5ला 4ला वगैरे उठता आलं तर त्यापेक्षा तर दुसरी गोष्टच कुठली नाही. आणि हा सकाळचा वेळ, त्याशिवाय तुमचं काही एक ठराविक चांगली वेळ ठेवा. या वेळेमध्ये कृपा करून तो TV पाहू नका हो. मोबाईलचे आपले व्हॉट्सॲप आणि फेसबुक लोकांना सगळ्यांना माहीत झालेला आहे. उठल्याबरोबर मोबाईल लागतो, रात्री झोपताना मोबाईल लागतो. काय सुरू आहे? फेसबुक आणि तुम्ही ते व्हॉट्सॲप नाही पाहिलं तर काय होणार? काय त्या गुगल काय डुबणार आहे का? ते झकरबर्गला प्रॉब्लेम येणार आहे का तुम्ही नाही पाहिलं तर? मग काय, कशाचं काय? रोज त्याच 65 लोकांचे तुमचे ते गुड मॉर्निंगचे मेसेजेस राहतात, बाकी काही नसतं त्याच्यात. नाही पाहिलं तरी चालतं. असे कोणते इम्पॉर्टंट कामं करताय तुम्ही? आणि जर करतच असाल ना तर एक अलार्म लावून घ्या की सकाळी 9 वाजता मी अलार्म व्हायला पाहिजे. आणि तो अलार्म कशासाठी? की आता यावेळेस चला तुम्हाला वेळ आलेली आहे, हे 15, 20, 25 मिनिटं तुम्हाला जे पाहायचं आहे, तुमचं व्हॉट्सॲपचं पहा, फेसबुकचं पहा, जे पाहायचं, यूट्यूब पहा, काही पहा, या 15, 20, 25 मिनिटामध्ये पहा. आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्यांदा अलार्म लावा सकाळी 9 नंतर, ऑफिसमधनं घरी आल्यानंतर 7 वाजताचा. शांतपणे जेवायच्या आधी एकदा अलार्म होईल तुमचा 7 वाजता, त्यावेळेस सगळं परत एकदा पाहून घ्या. दिवसभरामध्ये आय होप की तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय,
त्यामुळे तुम्ही ऑफिसमध्ये फेसबुक आणि व्हॉट्सअप नसाल पाहत. ओके, पण जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करायच्या ऐवजी जर फेसबुक आणि व्हॉट्सअप पाहत असाल तर दॅट प्रॉबेबली इज द मोस्ट अनफॉर्च्युनेट थिंग. दुर्दैवी गोष्ट आहे ती. तर त्याने होणार काहीच नाही, तुमचं सगळं खराब होऊन जाईल सगळंच. आता बघा, याचाच अर्थ मला या ठिकाणी एवढाच मुद्दा सांगायचा होता की जो चांगला वेळ आहे तुमचा सकाळचा, त्यावेळेस वाया घालवू नका. त्यावेळेस तुम्हाला चांगलं काही नवीन क्रिएटिव्ह करता येतं का ते बघा. तुम्हाला काही चांगलं नाही काही तर ध्यान करता येतं का बघा, योगा करता येतो का बघा. त्यानंतर मी जसं म्हटलं क्रिएटिव्ह पार्ट जो आहे, तुम्हाला छान काही लिहायचं आहे का, चांगले आर्टिकल्स लिहायचे आहे, चांगलं वाचायचं आहे, काही तुमच्या चांगल्या नोट्स तयार करायचं आहे, प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. या सगळ्या गोष्टींसाठी सकाळची वेळ अप्रतिम आहे. तर त्याच कारणासाठी ती वापरा. मोबाईल, टीव्ही याच्यासाठी आहे का ते सगळ्यात. आणि तुम्ही काय करता की त्यावेळेस ते मोबाईल आणि टीव्ही पाहत राहता आणि नंतर जेव्हा ते करायची पाळी येतं तेव्हा वेळ कमी असतो. मग काय होणार आहे? टेन्शन काय, स्ट्रेस, संपला विषय. त्यामुळे कोणता वेळ तुमचा क्वालिटी आहे हे तुम्ही पहिले ठरवा. हे ठरवल्यानंतर तो वेळ त्याच कामासाठी वापरा, इतर कुठल्याही कामासाठी ती वेळ वापरू नका. नेक्स्ट, ते आपण म्हणतो की आजकाल सगळ्या लोकांचं असं छान असतं की ऑफिसमध्ये तर भरपूर कामं करतात. इंडियन एक्झिक्युटिव्ह विषयी मी तुम्हाला सांगतो की सगळ्या जगामध्ये अगदी स्टॅटिस्टिक्स जरी आपण बघितलं ना की न्यूयॉर्कमध्ये, टोकियोमध्ये, सिंगापूरमध्ये, मग आपल्याकडे, तर असं जर आपण पाहिलं तर इंडियन एक्झिक्युटिव्ह हे एका वर्षामध्ये सगळ्यात जास्त वेळ आपला ऑफिसमध्ये घालवतात इतर कुठल्याही देशातल्या लोकांपेक्षा. ऑफिस आणि ऑफिस, इतकं प्रचंड कौतुक ऑफिसचं की विचारू नका. कारण ऑफिसमध्ये लक्षात ठेवा, ऑफिसमध्ये दुसरे कामं होत राहतात. त्यामुळे ऑफिसमध्ये सगळं 10 ते 5 किंवा 10 ते 6, 10 ते 7 जी काही वेळ असेल ती ऑफिसला दिल्या जात नाही. आणि मग टेन्शन क्रिएट होत राहतात. आणि मग टेन्शन क्रिएट झाले की आम्ही काय करतो माहिती आहे का, की ऑफिसचं काम घरी घेऊन येतो, मग घरालाही ऑफिस करून टाकतो. मग घरी छान टेन्शन, त्या बायकोशी बोलणार नाही, मुलांशी बोलणार नाही, त्यांना बाहेर घेऊन जाणार नाही, कारण माझं उद्या प्रेझेंटेशन करायचं आहे. मला अरे करायचं होतं प्रेझेंटेशन तर ऑफिसमध्ये करायचं होतं ना, त्या गप्पा नव्हता मारत बसायच्या ना, तिथे करायचं होतं. ते आपल्या घराला काय ऑफिस करून टाकताय. उद्या प्रेझेंटेशन द्यायचं आहे म्हणून आजही बसले आपले घरी तेच कर. बायकोचा काही अधिकार नाही का वेळेवर, मुलांचा अधिकार नाही का, त्यांना कोण सांगणार आहे. आई वडील असतील तुम्हाला तर त्यांचा नाही का अधिकार तुमच्यावर. आणि या सगळ्या गोष्टीतनं मग बायको चिडचिड करते, आई वडील चिडचिड करतील, मुलगा चिडचिड करेल, त्यातनं जो स्ट्रेस क्रिएट होईल तो वेगळा. त्यामुळे तुमचं ऑफिस असू द्या आणि घर जे आहे ते घर असू द्या. घराला कृपा करून ऑफिस करू नका. नेक्स्ट, तुमच्या पास्टमध्ये तुमच्याकडनं कितीतरी गोष्टी चुकलेल्या असतील व चुकल्या असतील, फाईन. मग आता चुकल्या असतील तर फक्त पास्टचा उपयोग हा त्यातनं शिकण्यासाठी करा. त्या पास्टमध्ये राहण्यासाठी पास्टचा उपयोग नका करू. पास्टमध्ये राहणारे लोक ऑलवेज प्रेशरमध्ये राहतात, ऑलवेज खिन्न राहतात. कारण काय की पास्टमध्ये चुकलेलं असतं आपलं, आणि त्या चुकलेल्या गोष्टींमध्ये त्याचा वारंवार विचार करत आपण जर बसलो तर डिप्रेशनच येतं, दुसरं काहीच येणार नाही आहे. हा, पास्टचा उपयोग, पास्टमध्ये तुम्ही काही खूप छान छान प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे, क्रिएटिव्ह पार्ट केलेला आहे, त्याचा जर तुम्ही तिथे जर जात असाल तर तुम्हाला त्यातनं काय होतं, पॉझिटिव्ह फिलिंग येतात. ते सगळ्यात बेस्ट गोष्ट. पण तुम्ही ते तर करत नाही. झालेल्या जे चुका असतात बस तिथेच जाऊन बसता. अरे यार, हे चुकलं होतं माझ्याकडनं, हे केलं असतं तर बरं झालं असतं. अरे दॅट इज पास्ट मॅन. नाही आता काही करू शकत आपण. पास्टमध्ये जायचं असेल तर फक्त एकाच कामासाठी की पास्टमध्ये घडलेल्या चांगल्या चांगल्या गोष्टी आठवा आणि आजचा जो तुमचा प्रेझेंट आहे याला थोडं एनर्जाइज करा. ज्याला एनर्जी मिळते जर तुम्ही पास्टमधल्या चांगल्या गोष्टी आठवल्या तर. बरोबर आहे की नाही. पास्टमध्ये तुमचं आठवतं तुम्हाला की तुम्ही खूप सुंदर स्टुडंट होते, अमक्या अमक्या ठिकाणी तुम्ही असं छान भाषण केलं, चांगलं तिथे तुम्हाला प्राईज मिळाला आहे, इथे इथे असं असं प्रेझेंटेशन दिलेलं आहे, सगळं तुम्हाला आठवतं आणि ते आठवल्याबरोबर तुम्ही चार्ज होऊन जाता. तर पास्टचा उपयोग हा चांगल्या गोष्टी आठवण्यासाठी करावा. पास्ट हा राहण्याची गोष्ट नाही आहे. तिथे राहू नका. तिथे राहून काहीच मिळत नाही. तिथे राहून फक्त डिप्रेशन मिळतं. जायचं असेल चांगल्या गोष्टींसाठी जा, अदरवाईज तिथे पास्टमध्ये व्हिजिट करू नका. तुमच्याकडनं काही चुकलं असेल, इतर कोणी तुम्हाला दुखवलं असेल तर फक्त एकच मार्ग चांगला आहे, त्याच्यावर फॉरगेट
अँड फॉरगिव्ह. उलट करू, फॉरगिव्ह अँड फॉरगेट. ज्याने कोणाला तुम्हाला त्रास दिला असेल त्याला माफ करून टाका आणि पुढे जा आणि विसरून जा त्याला. एवढाच एक बेस्ट गोष्ट. याने स्ट्रेस कमी व्हायला अत्यंत मोठी मदत होते. ओके फाईन. नेक्स्ट, दिवसातला झोपेच्या आधी 15 मिनिटं हे मिनिमम स्वतःला आठवणीने न चुकता द्या. यामध्ये तुम्ही आज दिवसभरात काय केलं होतं याचा हिशोब करा, उद्या काय करायचं आहे त्याचा हिशोब करा, परंतु याआधी आज दिवसभरात जे काही केलं त्यामध्ये आपलं काही चुकलं का याचा हिशोब ठेवा पाहिजे. हे पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की बा या चुका आपल्याकडनं उद्या नको व्हायला. बस एवढंच पाहायचं, बाकी काहीच नाही. आणि उद्याच्या प्लॅनिंगवर एक नजर टाकायची. यांनी काय होतं की उद्या काय करायचं आहे क्लिअर, आज झालेल्या चुका क्लिअर होणार आहेत, त्या उद्या होणार नाही आहेत, आपोआप ताण कमी व्हायला लागतो. अच्छा आपण हे सगळं केलेलं आहे त्यामुळे आता काही टेन्शन घ्यायची, आता काही काळजी करायची काही गरज नाही. लक्षात ठेवा हे सगळं व्यवस्थित रोज 15 मिनिटं स्वतःला झोपायच्या आधी द्या. जर तुम्ही करू लागले असं काही करू शकले तर सगळ्यात बेस्ट आहे. स्ट्रेस घालवण्यासाठी अगदी सगळ्यात चांगली जी गोष्ट अशी आहे ती म्हणजे रोज न चुकता व्यायाम करायची सवय लावा. सकाळी करा, रात्री करा, शक्यतो सकाळी करत असाल तर त्यापेक्षा चांगली गोष्ट कुठली नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमचं बघा, सकाळी तुम्ही योगा करा की तुम्ही जिमला जा की घरीच करा व्यायाम, जे तुम्हाला योग्य वाटतं तुम्ही ध्यान करा, काय जे करायचं ते करा, परंतु रोज रेग्युलरली करा. रोज रेग्युलरली ध्यान केल्याने, व्यायाम केल्याने, योगा केल्याने तुमचा स्ट्रेस 101% कमी होतो. 101% कमी होतो. कारण आपोआपच तुम्ही चांगलं फील करायला लागता. चांगलं फील केल्याबरोबर स्ट्रेस गायब होतो. तुम्हाला सांगतो व्यायाम केल्यानंतरची जी फिलिंग येते की नाही तुमचं, आहा इतकी चांगली फिलिंग असते की काय छान वाटलं आज व्यायाम केला आपण. कोणी ट्रेडमिलवर चालत असेल तर त्यांनी ट्रेडमिलवर न चुकता चाला. ट्रेडमिल व्यायाम संपल्यानंतरची फिलिंग बेस्ट आणि सुरुवात करायच्या आधीची फिलिंग राहते जाऊ द्या ना, आज राहू देऊ नये, आजच्या दिवस व्यायाम उद्या करू ना आपण. पण तुम्हाला सांगतो या तुमच्या विचार करण्यावर मात करा. जेव्हा जेव्हा मनावर असं विचार येईल की उद्या करू, ताबडतोब सांगायचं नाही मला व्यायाम करायचा आहे, आत्ताच करायचा आहे. याचं कारण आहे की व्यायाम झाल्यानंतरची जी फिलिंग असते ना ती अप्रतिम आहे, ती अनपॅरलड आहे. इतकं स्वतःला छान वाटतं ना. का नाही करायचा व्यायाम? करायलाच पाहिजे. लक्षात ठेवा. त्यामुळे न चुकता जरूर व्यायाम करा, अदरवाईज प्रॉब्लेम येईल. अजून तुम्हाला महत्वाची अजून एक नेक्स्ट स्टेप अजून सांगतोय, ती अशी की तुमच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील रादर वेगवेगळ्या प्रकारचे, त्याने छोटा स्ट्रेस क्रिएट झालेला आहे तुमच्या चुकीच्या पद्धतीने उठण्यामुळे, झोपण्यामुळे, खाण्यामुळे, पिण्यामुळे, तुमच्या ज्या सगळ्या चुकीच्या हॅबिट्स आहेत त्याच्यामुळे स्ट्रेस क्रिएट होतो, किंवा इतर कुठल्या गोष्टी असेल की ज्याचा तुम्हाला ताण आहे, तर कृपा करून न चुकता 4-8 दिवसामध्ये एकदा 1-2 व्यक्तींना तुम्हाला कुठला त्रास आहे ते आठवणीने सांगा. सगळा स्ट्रेस, सगळा त्रास, सगळा ताण आपल्यापाशीच ठेवू नका. लगेच त्याचा मोठा परिणाम होईल, कुठेतरी बर्स्ट होईल, तुम्हाला खूप त्रास होईल, त्याचा चिडचिड खूप प्रचंड वाढून जाईल तुमची. त्यामुळे तुम्हाला असलेला स्ट्रेस बायकोला सांगा की मला या गोष्टीमुळे टेन्शन येऊन राहिले, ती तुम्हाला मदत करेल. आई वडिलांना सांगा, मित्रांना सांगा, गरज पडली तर बॉसला सांगा. सगळेजण मदत करायला बसलेले आहे, पण कृपा करून सांगा. नुसतं स्वतःवर टेन्शन घेऊ नका. स्वतःवर टेन्शन घ्याल तर होणार काहीच नाही. सगळा साठेल आणि काहीतरी वेगळ्याच स्वरूपात कसा तरी बर्स्ट होऊन जाईल आणि काहीच मिळणार नाही. एक काम करा, अजून तुम्हाला नेक्स्ट छान उपाय सांगतोय की कागद घ्यायचा. आपल्यामध्ये कुठल्या गोष्टी चांगल्या आहे, कुठल्या गोष्टी वाईट आहे याचा विचार आपण प्लस मायनस आपले लिहू शकतो. मग आता नॅचरली तुम्हाला कळतं की ज्या गोष्टी तुमच्यामध्ये मायनस आहेत त्याने स्ट्रेस क्रिएट होऊन राहिला. परंतु जोपर्यंत तुम्ही लिहत नाही तोपर्यंत आपण हे एक्सेप्ट करत नाही की आपल्यामध्ये अमुक एक गोष्ट कमी आहे. तर त्यामुळे पहिले लिहा की तुमच्यामध्ये कुठली गोष्ट चांगली आहे आणि कुठल्या गोष्टी वाईट आहेत. तर ज्या गोष्टी वाईट आहेत नॅचरली ते रिमूव्ह करायसाठी प्रयत्न करूया आपण. परंतु जोपर्यंत लिहत नाही तोपर्यंत आपण एक्सेप्ट करत नाही की अमुक एक गोष्ट माझ्यामध्ये कमी आहे. आता आपण म्हणतो की डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घ्या, डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्या, CAची अपॉइंटमेंट घ्या, ॲडव्होकेटची अपॉइंटमेंट घ्या. तशी या सगळ्या जशी प्रोफेशनल व्यक्तींची अपॉइंटमेंट आपल्याला घ्यावं लागतं, तसं आपण सेल्फ अपॉइंटमेंट कधी घेणार आहे?
सेल्फ अपॉइंटमेंट अतिशय महत्त्वाची आहे. मला स्वतःला तुम्हाला अगदी विनंती करून सांगायचं आहे की प्रत्येक 3 दिवसानंतर स्वतःशी आपण अपॉइंटमेंट घ्यावी. म्हणजे आपण एकांतात शांतपणे बसावं. रोज रात्री 15 मिनिटं आधी बसायचा वेगळा मुद्दा आहे, परंतु हा जो मुद्दा सेल्फ अपॉइंटमेंट जी म्हणतो आहे ही अतिशय अप्रतिम गोष्ट आहे. एक स्वतःला चांगला वेळ द्या, शांतपणे बसा, तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करत अशा रूममध्ये बसा आणि तिथे बसून आपण विचार करा की मी सध्या जे करून राहिलो ते बरोबर आहे का, माझं काही चुकतं आहे का, मी माझ्यासाठी सेट केलेले काही गोल्स आहेत का, ते गोल्स पूर्ण होऊन राहिलेले आहेत का, ज्याला आपण इंट्रोस्पेक्शन म्हणतो. कंप्लीट आत्मपरीक्षण करायचं. काही चुकतो आहे का. या सेल्फ अपॉइंटमेंटमध्ये वीकली केली तरी चालेल, एक दिवस आठवड्यामध्ये, की संपूर्ण आठवड्याचा पूर्ण त्याच्यामध्ये ॲनालिसिस करायचं आणि आपण कुठे चुकलं असेल तर लक्षात घ्यायचं आणि मग पुढच्या आठवड्यामध्ये ती चूक मात्र नाही होऊ द्यायची. आपल्या गोल सेटिंगमध्ये कमी पडतो आहे का, आपण गोल जे सेट केलेले आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन आपलं कमी पडतं आहे का, याला भेटलो नाही का, काही मार्केटिंगमध्ये असाल तुम्ही तर काही व्हिजिट्स कमी होतात आहे का, सगळ्या गोष्टींचा विचार करा. त्याच्याशिवाय होणार नाही. त्यामुळे स्वतःशी अपॉइंटमेंट घेणं हे अतिशय आवश्यक आहे. दॅट इज कॉल्ड सेल्फ अपॉइंटमेंट. बऱ्याच लोकांना कशाची सवय असते माहिती आहे का, की जे सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत काम करत राहतात, जसे वर्कहॉलिक म्हणू आपण त्यांना. बरं, वर्कहॉलिक लोक जे ऑफिसमध्ये ठीक आहे ना, हो, एक 10 ते 5, 10 ते 6 जितक्या वेळ तुम्ही ऑफिसमध्ये काम करता, करा ना काम छान. तर घरी आल्यावरही काम सुरूच त्यांचं. कुठे सोफे ठीक करत राहतील, तर कुठे खाली जातील, तर कुठे बाथरूम पाहतील, कुठे अमकं पाहतील, इथे हे पाहिजे. अरे बस ना यार, किती काम करत राहतात. तुम्ही करत असलेल्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या कमी करा, मिनिमम ॲक्टिव्हिटीज ठेवा. होतं काय माहिती आहे का, की तुम्ही जितक्या ॲक्टिव्हिटीज करत राहाल की नाही, समजा आज तुम्हाला अमुक एक ठिकाणी सवय लागली आहे की मी खाली जाऊन सगळे काय म्हणता येईल की सगळ्या रूम्स मी बरोबर चेक करून घेतो, बाथरूम घरातले चेक करून घेतो, कसे आहेत काय आहेत, काही कमी जास्त आहे, रोज सवय लागून जाते तुम्हाला ती. मग आता त्यांनी काय होतं की जरा काही त्याच्यामध्ये कमी जास्त असलं की तुम्हाला अरे हे कुठे गेलं, कुठे दिसत नाही, आज इथे काल इथे होतं. तुम्हाला अशा सवयी लागत नको, त्या सवयी ज्यांना काहीच महत्त्व नाही द्यायचं आहे अशा सवयी तुम्हाला लागतात. कशाच्याही सवयी लागू शकतात तुम्हाला सांगतो यामध्ये, छोट्या छोट्या गोष्टींच्या. तर प्लीज याच्यातनं बाहेर या, ॲक्टिव्हिटीज कमी करा, अगदी मिनिमम ॲक्टिव्हिटीज ठेवा ना. घरामध्ये बाकी लोक आहेत त्यांना सांगा ना, ते करतील आपल्या. प्रत्येक काम काय तुम्हीच करायला पाहिजे का, नाही ना. मग त्यांना त्यांची कामं करा, फक्त आपल्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या मिनिमम करा. तुम्हाला जेवढ्या झेपतील तेवढ्याच करा. दिवसभर जस्ट काही आवडतं म्हणून घरी गेल्याबरोबर आपल्या पलंगावरच्या चादरी बदलत बसले, उशांचे कव्हर बदलून राहिले, काही कारण नसताना, काय अर्थ आहे. एक 8-15 दिवसात चादरी बदला. रोज रोज काय चादरी बदलून राहिल्या, त्याने काहीच मिळत नाही. फाईन. नेक्स्ट, ओव्हर ॲम्बिशियस राहू नका. इतकं ॲम्बिशियस असतात लोक. ओके, ॲम्बिशन इज वन थिंग, पण ओव्हर ॲम्बिशन याचं काय करायचं. नाही, मला तर हे करायचंच आहे. आज समजा तुम्ही ज्या पोस्टवर एखाद्या तुमच्या कंपनीमध्ये लागले, एक इंजिनियर म्हणून कंपनीमध्ये लागले आहे, तुम्ही टीम मेंबर, तुमची टीम आहे, टीममध्ये मेंबर म्हणून लागले आहे. नाही, मला तर मी व्हाईस प्रेसिडेंट होणारच आहे. अबे हो ना, नाही कोण म्हणतोय, तू हो व्हाईस प्रेसिडेंट. पण आता तर सुरुवातीला पहिलं आता लागलेलं आहे या टीममध्ये, ज्या टीमचा तू मेंबर आहे त्या टीमचं काम पहिलं व्यवस्थित पहा. त्याच्यानंतर तो व्हाईस प्रेसिडेंट होईपर्यंत 10 प्रमोशन आहे. ते 10 प्रमोशन घेता घेता तसंही म्हातारा व्हायचंच आहे तुला. आत्तापासून ओव्हर ॲम्बिशियस व्हायचं आणि इतकं काम करत राहायचं. म्हणजे जर टीमनी म्हटलं की 5 तास काम करायचं, नाही 6 तास, 7 तास, 8 तास कामच करत बसायचं. जर गरज पडली तर घरी घेऊन जायचं काम. इतकं याला इम्प्रेस कर, त्याला इम्प्रेस कर, याच्या पुढे पुढे कर, त्याच्या पुढे पुढे कर. मित्रांनो, मी अतिशय जवळून असे काही माझे मित्र पाहिलेले आहेत की जे अतिशय ओव्हर ॲम्बिशियस होते. कुठल्याही गोष्टीत समोर त्याचे खूप सिरियस परिणाम ते भोगून राहिले. खूप त्रास होऊन राहिलेला आहे आता, आणि त्यातनं देर इज नो वे आउट, वापस नाही येता येत आहे. तर त्यामुळे ओव्हर ॲम्बिशियस असणं एकदम चूक आहे. ॲम्बिशन ठेवा, परंतु ओव्हर ॲम्बिशन ही नेहमीच हजार्डस आहे. हे तुम्हाला त्रास देणारच आहे. तुमच्या आयुष्यामध्ये इतका मोठा स्ट्रेस वाढवून ठेवेल ती की विचारूच नका. त्यातून तुम्हाला काही वापसच नाही येता येणार. आता बरेचदा असं राहतं की तुम्हाला थोडंसं निरपेक्ष दृष्टीने पाहता आलं पाहिजे. समजा एखाद्या वर्षी तुमचं प्रमोशन ड्यू आहे, नाही झालं, तर
त्याच्यासाठी काय आभाळ कोसळलं का 1 वर्ष प्रमोशन नाही झालं तुमचं तर? अरे पुढच्या वर्षी होईल ना. आता काय फरक पडला? तुम्ही त्याचं सब्लिमेशन ज्याला आपण म्हणतो त्याला थोडंसं उदात्तीकरण नाही करतायत का आपल्याला? म्हणजे किंवा प्रमोशन न होणारा या सगळ्या ऑफिसमध्ये मी एकटाच व्यक्ती आहे का? नाही. मग तुम्हाला कळतं की अरे नाही यार, जेव्हा 40 लोक एलिजिबल होते, या 40 पैकी फक्त 11 लोकांचं प्रमोशन झालेलं आहे की उरलेल्या 29 लोकांचं प्रमोशन झालेलं नाही आहे आणि हे 29ही लोक चांगले आहेत. मग आता थोडासा व्यवस्थित विचार केला तर कसं लक्षात येतं की 29 लोकांचं नाही झालेलं आहे, त्यात यू आर वन ऑफ देम. मग त्यात असं एवढं काही वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? बाकीही तुम्हाला नंतर व्यवस्थित पाहिल्यानंतर कळतं की ज्यांची झालेलं नाही आहे त्यातले कितीतरी तुमच्यापेक्षा चांगले आहे, तरी नाही झालेलं आहे. मग आता असाही विचार करायला शिका. प्रत्येक गोष्टीचं म्हणजे आभाळच कोसळत असं आहे का? वेळ द्या प्रत्येक गोष्टीला. शांतपणे घ्यायचे कोशिश म्हणजे प्रयत्न करा आपल्याला. मग त्याने होईल काय? शांतपणे तुम्ही घ्यायला लागले की नाही, मग पुढच्या वर्षी होईल प्रमोशन. तुम्ही स्वतः शांत राहता. एखाद्या वेळेस बॉसही मग तुम्हाला येऊन सांगतो की असं सगळ्या वेळेस काही काही अमुक अमुक कारणं होती आणि या कारणामुळे मग तुझं यावर्षी झालं. मग तुम्हाला ते पटतं की अरे हो बरोबर आहे, ज्यांची झाली आहेत. नाही तर मग काय होतं की ज्यांची झाली आहे त्यांच्याविषयी इकडे काय म्हणतात त्याला, आम्ही काड्या मोडत राहतो किंवा किती वाईट झालं आहे किंवा कोणाचंही प्रमोशन होऊन राहिलं आहे, सगळे ब्रिलियंट माझ्यासारखे ब्रिलियंट लोक राहून जातात आहे. सॉरी, असं काही नसतं. ज्यांचं प्रमोशन झालेलं आहे ते नॅचरली डिझर्व करतात आहे. अशी वृत्ती ठेवा, असे विचार ठेवा. आपोआपच तुमच्यावरचा ताण कमी होईल आणि तुम्ही शांतपणे आपलं काम करू. 1 वर्षाने तुम्हाला सांगतो, लॉंग रनमध्ये 1 वर्षाला काहीही महत्त्व राहत नाही. लॉंग रनमध्ये तुम्ही सगळे सारखेच राहतात. एखाद्या वेळेस तुमच्या पुढे ज्याचं प्रमोशन होऊन गेलेलं राहतं त्याचं एखादं नेक्स्ट प्रमोशन डिले होतं, तुम्ही त्याला तिथे त्याच्या पुढच्या प्रमोशनमध्ये पकडून घेता बरोबर. परंतु हे सगळं समजून घ्या, टेन्शन घेऊ नका. सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी मीच करतो करू नका. डेलिगेट करायला शिका. सगळ्या गोष्टी जर तुम्हीच कराल तर मग ऑफिसमध्ये घरामध्ये इतके लोक आहेत कशाला? कपड्यांच्या घड्या करण्यापासनं तर आता काय स्वयंपाकही करणार आहे का? स्वयंपाक करायला घरामध्ये तुमच्या बाई असेल, म्हणजे त्यानंतर तुमची आई आहे, तुमची बहीण आहे, तुमची बायको आहे किंवा स्वयंपाक करायला बाई असेल, तर हे लोक करतील ना स्वयंपाक, का तुम्हालाच करायला पाहिजे? घरात हे लोक नसतील तर स्वयंपाक करा. बरोबर आहे की नाही? प्रत्येक ठिकाणी कपड्यांच्या घड्या मीच करून राहिलो आहे. हे 2-4 खिळे इथे ठोकायचे आहे ते मीच ठोकून राहिलेलो आहे. त्या गाडी रोज पुसायची आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर ते मीच पुसून राहिलो. अरे असं किती काय काय स्वतःच करत राहणार आहे. ऑफिसमध्ये छोटे छोटे कारणं असतात. नोट तयार करायची आहे, मीच तयार करणार आहे. अरे तर मग तुमच्या हाताखाली कोणी नाही आहे का? मग त्यांना करू द्या ना नोट. तुमचं नोट तयार करायचं काम आहे का? नाही ना. मग तुम्ही कशाला नोट तयार करताय? नोट तयार करायचं काम इतरांचं आहे. तुमचं काम त्याच्यावर काहीतरी रिमार्क लिहायचं आहे, सिग्नेचर करायचं आहे, ते तुमचं तुम्ही काम करा ना. सगळ्या गोष्टी तुम्ही करून नाही चालणार. होणार काहीच नाही. ट्रिमेंडस स्ट्रेस वाढतो. सगळ्या गोष्टी मी करतो कारण तो चांगला नाही करणार. अरे तो चांगला नाही करणार हे म्हणून का त्याला करूच देणार नाही का? कधी शिकूच देणार नाही का तुम्ही काम? शिकू द्या ना. तुमचाही स्ट्रेस कमी होईल आणि त्यालाही छान वाटेल. बरोबर आहे. आणि सेकंडली, तुम्हाला कोणी काहीही म्हटलं लगेच की तुम्ही काय ब्रिलियंट ऑफिसर आहात हो काय, तर लगेच त्यांनी काही म्हणजे काय म्हणता येईल की त्याला की 7व्या आसमान पे जाने की जरूरत नाही आहे. लोक आजकाल काय करतात आहे की तुम्हाला जस्ट आपले काहीतरी कॅज्युअली तुमची तारीफ करतात. कॅज्युअली तुम्हाला तारीफ केल्याबरोबर तुम्हाला असं वाटतं की बापरे मी कायच. एखाद्याला असं वाटतं की एखाद्याचं चिल्लर एखाद्या टेस्टमध्ये थोडे बहुत बरे मार्क मिळाले, एखाद्या स्टुडंटला काही म्हटलं टीचरने की बापरे किती छान मार्क मिळाले, तर त्याला हे वाटायची गरज नाही की तो एकदम ॲन्युअल एक्झाममध्ये नंबर 1 आला आहे. बिलकुल नाही. तुमच्या ऑफिसमध्ये तुमचे बॉस लोक तुमची तारीफ करतात, ती तेवढ्यापुरतीच असते. त्यांनी काही खूप फुगून जायची काही गरज नाही आहे. एक लक्षात ठेवाल की ती तेवढ्यापुरतं राहतं. त्यांनी काय होतं की असे तुम्ही इन्स्टंटली मेस्मराईज झाले की नाही की मग काय करून काय नाही असं तुम्हाला होऊन जातं. मग मी हेही काम करतो, मी तेही काम करतो, कारण आता बॉस तर मला म्हणतोय. बॉसची तर पद्धत आहे म्हणायची की तुमच्याशिवाय तर हे काम कोणीच करू शकत नाही. अरे हो, तर त्या कामासोबतच मला जे 10 रोग लागणार आहे तेही माझ्याशिवाय इतर कोणाला होणार नाही आहे, ते मलाच होणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकदम असं बॉसच्या किंवा कोणी केलेल्या तारीफनी असं ऑमध्ये येण्याची गरज नाही आहे. हिशोबात राहा. जेवढं तुम्हाला जमेल तेवढंच करा, बाकी काहीच नाही. तुमच्या हेल्थची परफेक्टली काळजी घ्या. जे तुम्हाला झालेलं आहे, काही असू द्या, डायबिटीज, शुगर, थायरॉईड, त्यासाठी जे मेडिकेशन्स वगैरे सांगितले जातात त्याची काळजी घ्या.
तुमच्या हेल्थची तुम्हालाच काळजी घ्यायची आहे, इतर कोणीही ऑन युअर बिहाफ तुमची ती काळजी घेणार नाही. डिसिजन मेकिंगमध्ये मी तुम्हाला सांगतो, पटापट क्विक डिसिजन घेण्याची सवय लावा. जितकं तुम्ही डिसिजन रेंगाळता की नाही तेवढं त्याचे टेन्शन क्रिएट होतं. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की 90% ऑफ द डिसिजन्स ऑफ युअर लाईफ शुड बी टेकन इमिजिएटली. अगदी इमिजिएटली तुम्हाला 90% गोष्टींवर डिसिजन घेता आला पाहिजे. 10% तुम्ही विचार करा. घर बांधताना काय करायचं आहे, 1,00,000, 2,00,000, 5,00,000ची तुम्हाला गोष्ट घ्यायची आहे, कार घ्यायची आहे, कधी चांगली मोटरसायकल घ्यायची आहे, 4दा विचार करा, 4 लोकांना विचारा, त्यानंतर डिसिजन घ्या. परंतु आज ऑफिसमध्ये जायचं आहे, कुठला शर्ट घालू याचा विचार करत तुम्ही बसत असाल एक अर्धा तास, तर मग ते चालणार आहे का? रोजचं काम आहे ना. तुमचं प्रेझेंटेशन असो की नसो, काय घालायचं काय नाही घालायचं हे तुम्हाला आतापर्यंत माहीत झालेलं आहे ना. मग कशाला काळजी करताय? काहीही काळजी करू नका. स्ट्रेस न येऊ द्यायचं एक चांगलं कारण आहे की रात्रीची झोप व्यवस्थित घ्या. ठराविक वेळेत झोपा. एक लक्षात ठेवा, तुम्ही किती तास झोपता याला महत्त्व नाही, तुम्ही झोप तुमची किती साऊंड आहे याला महत्त्व आहे. त्यामुळे नॅचरली 2 गोष्टी शक्यतो टाळा की रात्री झोपताना TV पाहून, वेब सिरीज पाहून झोपू नका. नंबर 2, झोपताना कोणाशीही भांडण करून झोपू नका. या 2 गोष्टी तुम्ही करून झोपत असाल, रोजची सवय लागत असेल, तर तुमची झोप जी आहे ही साऊंड असू शकत नाही. मग तुम्ही 6 तास झोपा की 7 तास झोपा, तुमची झोप साऊंड असणारच नाही. सकाळी उठाल तर तुम्हाला टेन्शनच राहील, अरे यार झोपताना सकाळी उठताना असं वाटेल यार झोप झालीच नाही आहे. वेळेत 7 तास झोपलेले आहे तुम्ही, ॲक्च्युली 5 तास झोप, 6 तास झोप बस झाली, खूप झाली. साऊंड स्लीप असली ना तर काही विचारूच नका. छान मस्त एक 10 मिनटं, वाटलं तुम्ही जसं म्हटलं 15 मिनटं स्वतःला द्या. त्यामध्ये काय करायचं, काय चुकलाय दिवसभरातलं ते पाहायचं, उद्या काय करायचं याचं ट्रेनिंग घ्यायचं, आणि त्यानंतरचे 10 मिनटं स्वतःला शांत करा आणि शांत करून मग झोपा. किंवा आज दिवसभरात जे झालेलं आहे मी माझ्या परीने चांगला प्रयत्न करणार आहे, आता उद्या आज जे माझं चुकलेलं आहे त्याचे तेही माझ्या लक्षात आलेलं आहे, असं 10 मिनटं स्वतः विचार करा आणि मग झोपा. बघा तुमची झोप इतकी छान होईल. साऊंड स्लीप राहील. जेवढी स्लीप साऊंड तेवढंच छान सकाळी उठायला मदत होईल. टेन्शन नाही राहत, दिवस खूप सुंदर जाता. आणि स्ट्रेस तुम्हाला जर घालवायचं असेल तुमचं, किंवा स्ट्रेसमध्ये यायचं नसेल तुम्हाला, तर आपला टाईम अतिशय चांगला मॅनेज करणं शिका. टाईम मॅनेजमेंट जे आपण विषय आहे आपला तो समजून घ्या. सगळ्यांपाशी सेमच टाईम आहे, 24 तास सगळ्यांना आहे. मग काही लोक चांगला मॅनेज करतात आणि काही लोक नाही करत. जे लोक आळशी आहेत, जे लोक असं सांगितलं मी तुम्हाला की सगळ्या गोष्ट मीच करतो असं म्हणत राहतात, अशा लोकांना नेहमी टाईम मॅनेज करायला खूप त्रास होतो. आणि टाईम मॅनेज करता नाही आला की स्ट्रेस आलाच म्हणून समजा, ताण आलाच म्हणून समजा. आणि ताण आल्याबरोबर मग काहीही करू शकत नाही. मग तुम्हाला चिडचिड सुरू होऊन जाते. मुलांवर चिडचिड कराल, बायकोवर चिडचिड कराल, ऑफिसमध्ये आपल्या स्टाफवर चिडचिड कराल, काहीच केलं असतं. आणि अजून तुम्हाला एक सांगतोय की असं समजा की ही लास्ट गोष्ट मी तुम्हाला स्टेप सांगतोय, दॅट इज कॉल्ड आर्ट ऑफ रिलॅक्सेशन. आर्ट ऑफ रिलॅक्सेशन हे योगाचा पार्ट आहे. हा ध्यान करण्याची एक पद्धत आहे. या ध्यान करण्याच्या पद्धतीमध्ये जनरली आपण शवासन करू शकतो. शवासनामध्ये शांतपणे पडून राहा, आपोआप हळूहळू सगळ्या गोष्टींचं टेन्शन जायला लागतं. काही अजून चांगल्या पद्धती आहेत ज्याच्यामध्ये योगामध्येच आहेत, त्या ध्यानाच्या पद्धती सांगितल्या आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही कसं काय स्वतःचा स्ट्रेस, बॉडीवरचा, माइंडवरचा स्ट्रेस कसं काय घालवायचा हळूहळू 5-10 मिनिटामध्ये, त्या काही पद्धती आहे. तर त्या पद्धती जर तुम्हाला करता आल्या तर तुमचा स्ट्रेस कमी व्हायला मदत होतो. आता मी तुम्हाला सांगतो की आता आपण इतके पॉईंट तुम्हाला सांगितले, मी जवळपास एक 15-20 पॉईंट तुमच्याशी डिस्कस केले स्ट्रेस कमी करायसाठी, बरोबर आहे, डिस्ट्रेसिंग आपण ज्याला म्हणू. तर स्ट्रेस कमी करण्यासाठी जे 15-20 पॉईंट आपण, ते तुम्हाला 15 ते 20 पॉईंट काही तुम्हाला सगळेच्या सगळे तर करता येणं शक्य नाही. बेटर हे आहे की तुम्ही त्यातले 4-5 पॉईंट तुमच्या दृष्टीने जे पूरक असतील, जे कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला जे योग्य वाटत असतील ते 5 पॉईंट उचला आणि त्यानंतर स्ट्रेस आपला मॅनेज करायचा, कमी करायचा प्रयत्न करा. मित्रांनो, स्ट्रेस मॅनेजमेंट इज लाईक अ डिमॉन, म्हणजे एखाद्या राक्षसासारखा आहे तो. एकदा का तुमच्या मागे लागला का डिप्रेशन, डिजेक्शन, सायकोलॉजी, म्हणजे
सायकॅट्रिस्टकडे जाणं आलं, डॉक्टरकडे जाणं आलं, ट्रीटमेंट घेणं आलं, सगळ्या गोष्टी आल्या. चिडचिड, फॅमिली लाईफ डिस्टर्ब, ऑफिसचं लाईफ डिस्टर्ब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कम्प्लिटली डिस्टर्ब. मग अशा गोष्टी कशाला ठेवायच्या? अशा गोष्टींवर ताबडतोब नियंत्रण मिळवणं भाग आहे. म्हणून मित्रांनो, आजचा हा जो सेशन होता हा मी मुद्दाम स्ट्रेस मॅनेजमेंटवर घेतलेला आहे. तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्याचा शांतपणे विचार करा आणि त्यानंतर जेवढ्या काही आपण स्टेप्स आज डिस्कस केलेल्या आहेत त्याच्यातल्या तुम्हाला ज्या योग्य वाटतील त्या स्टेप्स तुम्ही तुमच्यासाठी निवडून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा स्ट्रेस मॅनेजमेंट करा आणि छान लाईफ आनंदात घालवा. स्ट्रेसमध्ये लाईफ घालवू नका. स्ट्रेसमध्ये घालवलेली लाईफ ही लाईफ नाहीच आहे. तुमच्या लाईफमधनं स्ट्रेस तो पार्ट बिलकुल काढूनच टाका. सो मित्रांनो, आजच्या या स्टेप्स ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या प्लीज त्यातलं तुम्हाला आवश्यक त्या स्टेप्स फॉलो करायचा प्रयत्न करा आणि एक हेल्दी आणि छान एनर्जेटिक लाईफ घालवा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.